कालच्या खुनाच्या घटनेबद्दल काय नाही. काल दिनांक 7/5/2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बदनापूर येथील रहिवासी आहे जितेंद्र रवी अडसूळ, वय 35 वर्ष. हा त्याची पत्नी इथं तन्नजिरामध्ये राहते. ते नवरा बायको वेगवेगळे राहतात. यातील हा जितेंद्र अडसूळ याला दारू पिण्याची सवय असल्यामुळे दोघं पत्नीचं जमत नाही. त्याची पत्नी त्याला सोडून इथं राहते. तो तिला भेटण्यासाठी आला होता. तो भेटण्यासाठी आला असताना तो दारू पिलेला होता असं परिसरातील लोकांचं म्हणणं आहे. आणि यातील जे आरोपी आहेत, एका आरोपीचे ह्या दोन्ही आरोपी जे ते अल्पवयीन आहेत, विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. तर त्याच्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या वडिलाचा त्याने 2 वर्षापूर्वी खून केला होता येथील मैताने. आणि हा त्या विधी संघर्षग्रस्त बालकांना दिसल्यामुळे त्यांनी त्याला वडिलांचा बदला म्हणजे खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याला गंभीर जखमी केले. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. आम्ही स्वतःच ॲम्ब्युलन्स बोलवून स्वतःच त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. त्याची पत्नी आशा जितेंद्र अडसूळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम 103(1)(35) BNS नुसार. आणि दोघंही विधी संघर्षग्रस्त बालक आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.